स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आज वाघूर धरणावर, जे की जळगावपासून फक्त 30 ते 31 किलोमीटरवर आहे. आणि आपले 2-3 मित्र जे आहेत त्यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे. त्यांच्याकडे काहीतरी रॉयल एनफिल्डच्या गाड्या आहे, क्लासिक 350 आणि थंडरबर्ड 350. ते आपण ट्राय करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. म्हणजे मी माझ्या फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये बुलेट वगैरे किंवा रॉयल एनफिल्डच्या गाड्या चालवेल. तर तुम्ही नक्की बघत राहा आणि फालतूची बडबड न करता आपण सरळ निघूया. आणि जे पण नवीन असतील माझ्या चॅनलवर, जे पहिल्यांदा आले असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला निघूया. वाघूर धरण जे आहे जे पूर्ण जळगावला पाणी सप्लाय होतं तिथून, तो वाघूर धरण. म्हणजे मी तर कधी गेलो ते मला आठवतच नाही. एकदम लहानपणी गेलो असेल मी कदाचित, ते बी फॅमिलीसोबत, मित्रांसोबत तर मोस्टली नाही. कारण की तेव्हा आपल्याकडे गाडी बिडीचा विषय नव्हता, म्हणून लेपणे ओव्हरटेक करता पडेल. बाकी रस्ता वाजता आहे, फक्त थोडंसं लवकर निघाला पाहिजे होतं. म्हणजे अजून एवढी ट्रॅफिक पण लागली नसती, असा विषय. आता थोडा अँगल वगैरेचं कॉम्प्रोमाइज करून घ्या. आता थोडंसं अँगल वगैरे आता मी घाई वेळेस लावलेलं आहे, थोडं आडवं असेल कदाचित, म्हणून थोडं ॲडजस्टमेंट प्लीज. ॲडजस्टमेंट तो चाहिए ना भाई जिंदगी में. तर म्हणाल तर विषय असा आहे की आपण निघालेलो आहे 3 माझ्या शाळेच्या मित्रांसोबत. माझे शाळेचे मित्र आहे, जो की समोर चालला आहे बुलेटवर, आणि एक मागून येतो आहे तिच्या थंडरबर्ड घेऊन 350. तर आम्ही आत्ताच 2-3 दिवस पहिले भेटलो. ते पण आमचं अचानक ठरलं की आम्हाला माहीत पडलं की पोरं जळगावला आलेले, तर म्हणून म्हटलं जरा भेटूया. सूर्यप्रकाशामुळे. तर मित्रांनो, आपण लागलो आहे जिथं कुल्यांचे लागून जातात. आपल्या मागे पुढे कोणीच नाही, आपणच फक्त तिघं. या टाईममध्ये असं कोणी जात नाही त्या साईडला वाघूर वगैरेला. असं वाघूर वगैरेला जायचं म्हटलं की असं काही फिक्स नाही की पावसाळ्यात जायला पाहिजे. तुम्ही कधी पण जाऊ शकता, कारण की तिकडे भारी गोष्ट. फक्त जायचं तर सकाळी जा, सकाळी मस्त, म्हणजे ऊन लागत नाही, काही लागत नाही. नाहीतर मग जर तुम्ही उशीर जाणार एकदम मस्त 10, 11, 12 वाजता तुम्ही डायरेक्ट भाजून जाणार. हां, तुमच्याकडे कार वगैरे, तुम्ही कारने वगैरे जाता वगैरे, मग काय प्रॉब्लेम नाही. पण बाईक वगैरे नाही, तुमचे लाल होणार मित्रांनो 100 नाही 125.3%. बापरे बाप, लागलं होत जाणार रस्ता. हां, हातबीत पूर्ण हलून गेलं माझे. दिसतंय 3 द्या पडतं त्याला उडवाय खाली. 2 रॉयल एनफिल्डमध्ये कॅमा. गॉगल मस्त आहे, पण बरं का असं सूर्याकडे पण करू शकतो. नाही दिसतो चांगला ना गॉगल वगैरे भाषा दिसतो, मॉडेल दिसतोय. आता फक्त पोरगी आले की लगेच तुला गळ्यात पडते. पोरगी डायरेक्ट थोडा असा पण गेला, डायरेक्ट गळ्यात पडते. असा पण घ्या, असा थोडं पुढून पण दिसत. अरे दिसतोय काय मागून? कोण नाही रे, मॉडेल भारी दिसतोय. हां, मित्रांनो, आपण आता कोणत्या रस्ता राहिलं माहीत नाही आहे. आता अजून पण काही येत नाही. आम्ही एवढ्या वेळचं गाडी चालवतो, अजून पण काही येत नाही. म्हणजे रस्ता तर बरोबर हाच आहे, लोक इकडून ये जा करतात. पण रस्ता बघा ना तुम्ही, बाप रे, 1 साईड डेंजर रस्ता आहे. आता फुल गाडा स्विच करतो. आता अभिषेकने तर गाडी घेतली माझी. साईडवाले ना 5.6, 5.7 नाही, मॅक्स 5.8 बस. त्यांच्यासाठी MT-50 एकदम परफेक्ट आहे. म्हणजे हाईट वगैरे एकदम कडक दिसते गाडी. जर जास्त तुम्ही हाईट असणार ना तर तुम्हाला शोभणार नाही गाडी. तुमच्या आवडायची असे वाटेल की खेळ नाही. आरामसे झाला होता कार्यक्रम. तुला स्लो म्हणत होता, मी सरळ येऊन गेला होता. आता हात सोडला ना तू म्हणून. मी हात सोडला म्हणून सरळ. पुढे चला, मी येतो रस्ता. बापरे, आता जाणार होता भाऊ आपला. तुम्हाला सांगतोय हळू चालव, स्वतःच तो त्याने हात सोडला आणि तुझा बॅलन्स जरा गेला. आलं वाटतं पाणी दिसलं की माय, पाणी दिसलं की अगो बाई
ऑफ रोडिंग विथ बुलेट. घासलं गेलं का खाली काही. बाप बघा कसलं भारी आहे रे भाई. इथं कॅम्पिंग बिम्पिंग करता येईल रे. बस बस जास्ती पुढू नको फसून जाईल. अरे नाही रे भाई तुला कसं घेऊ मी. तू कर बिंदास. अरे तू कर बिंदास. हे बघा मित्रांनो चाललाय दार मारायला. चालला पर्यावरण खराब करायला चाललाय हा पोरगा. वन साईड जळालेले गवतो पुलीर वगैरे चालला तो. जास्त लांब नको जाऊ रे धरून गेल कोणी. बघा पूर्ण शो बघा. मित्रांनो स्वतः ज्ञान देत लोकांना ज्ञान देत होता आणि स्वतः चाललेला आहे. स्वतः पकडला गेलेला आहे. सापडलाय तू. काय रे काय रे. प्रॉपर चेहरा आहे तो एकदम. काका बघा तुमचा पोरगा इकडे वाघो डॅमवर फिरतोय. त्यात मुद्दा पण आहे. पर्यावरण खराब करतोय. आला दगड माझ्या उरावर. पर्यावरण खराब करू नये समजलं तुला. तू नको आता तिकडे करायला हे सारखं. पर्यावरण खराब करू नका. पर्यावरण वाचवा. तुम्हाला खूप जोरात लागली मग तुम्ही करू शकता काही विषय नाही. पकाएंगे भैया भी थोड़ा देखते भी रास्ता अच्छा है तो थोड़ा. तर मित्रांनो आता आलो आहे मी घरी. जरा फ्रेश वगैरे झालो. हातपाय वगैरे धुतले. आता जरा बरं वाटतं आहे. एवढं भयानक ऊन आहे जळगावमध्ये. 43 डिग्री चालू आहे. एवढं ऊन आहे. आम्ही कसे बसे आलो. मध्ये थोडंसं ऊसाचा रस वगैरे प्यायला थांबलो होतो. ते काय शूट वगैरे केलं नाही कारण की कॅमेऱ्याची बॅटरी लगभग खतमच होती. तर आता भयानक थकलो आहे. आता मी झोपतो. 5ला पडतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सुन इतना बेटे बात सुन.